सुरुवातीला राष्ट्रगीत होईल, त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना विनंती आहे लाईनअप करायचंय. जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत सर्वांनी उभं राहायचंय. आपल्या डोक्यातील कॅप काढायची. हो राष्ट्रगीत करायचं चालू. दुनिया ने कहा भारताचा आणबाण शान असणारं राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताने आजच्या 6व्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत. जिथपर्यंत आवाज येतो सगळ्यांनी जागेवरती उभे राहा, डोक्यावरच्या कॅप हातामध्ये घ्या. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. फिल्मी गाने से जुड़े रहने के लिए YouTube ऐप के बेल आइकन को प्रेस करें. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्या बात्याने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या बाळासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने 12 हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करू. कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग पर्व 3 या मैदानावरती संपन्न होत आहे. एक जबरदस्त आयोजन पीरसाहेब तरुण मंडळ वालबाव बस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण
यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या पर्वातील आज दिवस क्रमांक 6 पहिलीच मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. जाधवमाळा सुपर किंग आणि विरोधामध्ये लढकत वस्ती योद्धाच या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळेल. जाधवमाळा सुपर किंग क्षेत्ररक्षण स्वीकारतायत तर दुसऱ्या बाजूने लढकत वस्ती योद्धाच संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पांडवनगरचे करते धरते सागरचे कामटे आपण स्कोर शीटसाठी यायचे. कृपया आपल्याला विनंती आहे लगेच स्थानापन्न व्हा. WPLचा थरार आपण पाहतोय. अनेक दानशूर दातृत्व जाते आहे. प्रथम क्रमांकासाठी 51,000 आणि 12चा करंडक बाजी सरपंच वडकी आदरणीय उत्तम भाऊ गायकवाड पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड महाराष्ट्र केसरी यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकासाठी 41,000 आणि मानाचा करंडक गणेश दिलीप मोडक पवन मनोहर मोडक कृष्णा बापू मोडक शिवशंभू डेव्हलपर्स आणि मंगेश भाऊ मोडक शिवशंभू डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 पहिलवान सागर मस्कू मोडक झुंजार ग्रुप आणि आदरणीय सुमित बाळू मोडक युवा नेते यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 आणि मानाचा करंडक विठ्ठलबेर हाऊसचे सर्व सर्वे तेजस भाऊसाहेब मोडक आणि दत्तकृपा हार्डवेअरचे सर्व सर्वे गौरव संजय पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक नक्कीच पाहायला मिळत आहेत. चारही बक्षीसदात्यांचं मुख्य पारितोषिक दात्यांचं आम्ही मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. यूट्यूब लाईव्ह सौजन्य आदरणीय अमोलजी गायकवाड अजयजी साबळे संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक सागर शेठ मोडक यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सौजन्य आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे. बॉन्डी लाईन सौजन्य अमोल शेठ मोडक उद्योजक आणि नितीन भाऊ गायकवाड त्याचप्रमाणे पहिलवान विशाल भाऊ मोडक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे 12 मॅन चला. अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर या विनंती आहे. मॅच लगेचच आपण सुरू करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅचसाठी चषक सौजन्य बेस्ट बॅट्समन बॉलर सायकल सुशांतजी लडकत अमित शेठ मोडक अविनाश अण्णा मोडक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ग्राउंड सौजन्य सुनीलजी मोडक बॉल सौजन्य विश्वासजी बोराटे आनंदजी ढवळे स्टंप स्पीड मशीन वॉकी टॉकी सौजन्य मयूर अशोक मोडक त्याचप्रमाणे मेडल सौजन्य मयूर सुरेश मोडक पाणी सौजन्य स्वप्नीलजी झेंडे हॅट्रिक सौजन्य तानाजी मोडक आणि 3 षटकार चषक सौजन्य सुनीलजी मोडक साहेबांच्या माध्यमातून लाभलंय. जबरदस्त आयोजन पीरसाहेब तरुण मंडळ वालवा बस्ती आणि अखिल रामनवमी उत्सव वडकी गावठाण यांच्या अथक प्रयत्नातून तिसरंही पर्व मोठ्या थाटामाटात संपन्न होताना पाहायला मिळेल. लढकत वस्ती योद्धा संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर जाधवमाळा सुपर किंग प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. निखिल ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकच्या दिशेने आदिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 2 सख्खे बंधू आहेत आणि इथे ह्या मॅच मध्ये धुमाकूळ घालणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कूर गोलंदाज ओमकार शिंदे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होतील. पंचांचा इशारा आला जातोय. लेट्स दी प्ले सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्कदायी आहे. मस्कू मोडक सर आणि विशाल मोडक सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. इथे आक्रमण फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. तर संकेत सर आणि दुसऱ्या बाजूने
हिमांशू सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एक चांगली भूमिका गेले 7 दिवस त्यांची पाहिली आहे. त्यांचे मनापासून कौतुक आम्ही करू. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. डीप लॉंग ऑफ चेंडू सीमा रेषा फोडतोय. हे रास्ते हे 4 के. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. धावफलकावरती 10. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. दादा बाटणे इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता. झेल सुटलाय. झेल सुटलाय. एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले आणि त्यानंतर एकाच धाबेने समाधान. धावफलकावरती 11. इथे देखील आडबाटणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तिथे फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज ओमकार चेंडू अडवतायत. त्यानंतर अगदी एक धाव पुन्हा एकदा 12 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हा चेंडू अगदी आपण पाहूया डाव्या इष्टीच्या दूरवरती. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 33 चा अवलंब. दंडित केले गोलंदाजाला अवांतर धावेने. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा आहेत. धावा आहेत. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होत असते. इतिहास रचायचा आहे आज मैदानाच्या आतमध्ये आणि इतिहास रचण्यासाठी सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. राहुल अर्थात गोट्या गोलंदाजीच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने आक्रमण. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. शॉर्टम फुल केलाय. तिथे अगदी आपण पाहूया 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. काळजी घ्या खेळाडूंना विनंती आहे. पाणी पाठवा. पाणी घेऊन जा पटकन.
खेळाडूंना विनंती आहे, एफर्ट जरूर घ्या परंतु स्वतःची काळजी घेऊन एफर्ट्स घ्या, ही मनापासूनची विनंती असेल. मॅच पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षण करत असताना देखील 2 क्षेत्ररक्षणामध्ये कॉल होणं गरजेचं असतं. त्यामुळे कॉल करून तुम्ही तिथे कॅचसाठी ट्राय करा किंवा क्षेत्ररक्षण बॉल अडवण्यासाठी ट्राय करा. पुन्हा एक असे ॲक्सिडेंट आपल्याला नको आहेत, याची देखील नोंद घ्या. 27 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एसटीच्या पाठीमागे चांगली एसटी रक्षण ओमकारच्या माध्यमातून होत आहे. डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 27 धावा आहेत ज्या स्थिर पाहायला मिळतील. इथे देखील शॉटम फुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिथे झेल सुटला आहे आणि त्यानंतर हा चेंडू एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार. षटकार आहे का, चेक करायचंय का सर? आताचे 4 धावा आहेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू शॉटम पूल केलाय. इथे पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळेल. मॅक्झिमम शॉट सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 37 धावा आहेत. इथे देखील अलॉंग दी कार्पेट फटका समोर दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बारेच्या बेगात चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न प्रयास आहे. 2 धावा येतील. 2 धावेंनी समाधान मानलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 39 धावा आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निखिल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू खेळलेत. निखिल गायकवाड 17 धावेंची खेळी निखिलची आहे, तर 7 चेंडू 21 धावेंची खेळी अनिकेत गायकवाडची पाहायला मिळते. टोटली 39 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज आहेत. वैभव गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू उजव्या एसटीच्या दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. अवंदरच्या मदतीने 40. समोरच्या दिशेने आक्रमण. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी देखील पलायन होत आहे. फेकी थोडीशी उशिरा येताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा आहेत. 42. 42 लॉस ऑफ 0 विकेट. 42 धावा धावफलकावरती स्थिर. हा चेंडू अगदी आपण बॅकफुटवरती सरकत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र निखिलला बीट केलं जाते. कमबॅक करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुन्हा एकदा मॅच सुरू होताना पाहायला मिळेल. वैभव गोलंदाजीच्या माध्यमातून 42 धावा आहेत. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत राहुल. चेंडूच्या खाली झेल सुटलाय. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 44 धावा. इथे देखील आडोबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. वेगवान सिंगल आली आहे. आणि पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या अगदी लगत ॲडव्हर्टाइजमेंटचे बॅनर आहेत आणि त्या बॅनरने देखील शोभा या स्पर्धेला आलेली आहे. तिथे जे क्रिकेट रसिक बसलेत ना, त्या बॅनरवरती कोणी भार टाकून बसू नका.
ही मनापासूनची विनंती असेल. सत्तेचाळीस धाबा आहेत इथे. अगदी आपण पाहूया चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. 3 षटकं संपतील. धावफलकावरती बिनबाद 47. एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी अनिकेत आणि निखिल या दोन बंधूंची मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांची गर्दी देखील आज होताना पाहायला मिळेल. 12 दिवसीय क्रिकेटचा रणसंग्राम. वर्षभर सर्व क्रिकेट रसिक, सर्व खेळाडू, संपूर्ण ऑफिशियल टीम देखील या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. अशी ही क्रिकेटची स्पर्धा WPL 2025 पर्व 3 या मैदानावरती यशस्वीरित्या संपन्न होत आहे. गोलंदाज होतील. शेवटचा षटक ओमकार. आडाबाटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक धावताय. चेंडूच्या पाठबरोबर अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावांसाठी धावा आहे. फेकी येईल तोपर्यंत अगदी आपण पाहूया 3 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलकावरती 50. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. 51 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. हा चेंडू देखील पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. इथे अनिकेतला मात्र बीट केलं जात आहे. चांगला चेंडू त्यांना पाहायला मिळेल. शांत प्रकारचं वातावरण. शेवटचं षटक आहे. निर्णायक षटक. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. इथे देखील पंचांकडे दाद मागितली जाते. पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. अचूक टप्प्याचा मारा नक्कीच ओमकारच्या माध्यमातून होतोय. इथे मात्र आडोबाटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बीच टाइम शॉट तर आहे. अलॉंग दी कार्पेट फटका. जमिनीला समांतर फटका जालवतोय. तोपर्यंत एक सिंगल. 1च्या मदतीने 52. चांगलं षटक म्हणावं लागेल ओमकार बानेचं. फुल टॉच चेंडू समोरच्या दिशेने आक्रमकता पाहायला मिळेल आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. षटकाराच्या मदतीने 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही अंतिमच्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे देखील आडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि इथे क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय. 24 चेंडूंमध्ये 60 बनवल्यात. 61 धावेंचं टार्गेट. 24 चेंडू 61 टार्गेट नक्कीच पाहायला मिळतंय. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. साबळेमाळा योद्धाज आणि सिद्धार्थनगर शूटर्स. बोथ कॅप्टन चला टॉस लगेचच आपण संपन्न करणार आहोत. चला बोथ कॅप्टन चला टॉस आपण करतोय. सावळेमाळा योद्धाचा आणि सिद्धार्थनगर शूटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करणार आहोत. आधीजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक. मोडक मंडप अँड डेकोरेटरचे असणारे सर्वे आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून सातत्याने दणदणीत आणि खणखणीत आवाज ऐकायला मिळतो. असंच असणारं आपल्या गावातील एक मोठं नाव. स्वप्नांना सजवणारी माणसं. आधीजी मोडक. मोडक मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची आपण करतोय. त्याचप्रमाणे पप्पूदादा चौधरी आहेत. प्रतीकजी जाधव आहेत. सर्वच मान्यवर अतिथी आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. चला बॅटर या लवकरात लवकर. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. साबळेमाळा योद्धा संघाने टॉस विन केलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर सिद्धार्थनगर शूटर्स प्रथमतः फलंदाजी करेल.
ओमकार माने आणि ओमकार शिंदे ही जोडी दाखल झाली आहे. पहिला चेंडू आडबाटने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातो. एक धाव आली आहे आणि सन्मानजनक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. ओमकार माने आणि ओमकार शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत गायकवाड. इथे आक्रमण ओमकारच्या बॅट मधून हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. दाहकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिर्फ हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. हंगामा खड़ा करने का मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में नहीं तो मेरे सीने में आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. आग लावणारी सुरुवात ओमकारच्या बॅटमधून. 7 धावा आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अनिकेत अगदी आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतायत अनिकेत गायकवाड. क्षमता आहे कमबॅक करण्याची. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाही आहे. 1च्या मदतीने धावफलकावरती 8. 61 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला पाहायला मिळेल. इथे आक्रमण होत आहे. ओमकार शिंदेच्या बॅट मधून आलाय हवाई सफर. बंगाली रसगुल्ला. षटकार. षटकाराच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण दाहकता मैदानाच्या आतमध्ये दोनही बाजूने पाहायला मिळते. इथे देखील बॅटने चेंडू खेळला. मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. ओमकार शिंदेची खेळी संपुष्टात. पहिली विकेट. गणेशदादा मोडक साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. एक अफलातून आयोजनात मात्र क्रिकेटची स्पर्धा वडकी प्रीमियर लीग आपण सर्वच जण अनुभवतोय. राहुल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अनिल गायकवाड. प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु इथे ओमकार माने नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर गेलाय लालबुंद तोफेचा गोळा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 20 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 20 धावा आहेत. इथे देखील मिस टाइम शॉट. संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मात्र टिपलाय आणि इथे बडी मछली जाल में विकेटचं होईल पतन. या अगोदरचं षटक अथवा ओमकार शिंदेने षटकार खेळला त्या पाठोपाठ ओमकार शिंदेला दुसऱ्या चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यश नक्की देताना पाहायला मिळालं. या षटकामध्ये जर पाहिलं तर याही षटकामध्ये आदिल गोलंदाजी करतायत आणि पहिल्या चेंडूवरती जरी षटकार खेळला असेल ना त्या पाठोपाठ विकेट देखील येताना पाहायला मिळते. दाखवून देतात सो सोनार की तो एक लोहार की. इथे आक्रमण आल्या सरशी आक्रमण. मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेत की काय किरण. आलाय षटकार. शरण. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. चेंज ऑफ स्पेस गोलंदाजी पाहायला मिळते. इथे देखील मोठा फटका खेळला आहे. चेंडू उंच हवेमध्ये. उंची तर आहे, लांबी मिळणार का. लांबी कमी पडली आहे आणि त्यानंतर अगदी आपण पाहूया झेल सुटला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. चौकार आलाय. 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. किरण सारख्या फलंदाजाला जीवनदान. किती घातक ठरणार. इथे घातक ठरतायत. फ्लाइटेड चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चरण. षटकार.
षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 36 धावा आहेत. उर्वरित आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेंची गरज. बारा चेंडू 25 धावा. 25 धावा 12 चेंडू. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. पहिला चेंडू या षटकाचा डावेस्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. 37 समोर दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात तिथे अगदी आपण पाहूया. इथे देखील चूक होते. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत धावांसाठी धाव पाहायला मिळेल. फेकी थोडीशी उशीर आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिल्या 3 धावा येतील. इथे देखील मोठा फटका तर खेळला आहे. चेंडू उंच हवेमध्ये आहे. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +2. 3 धावा इथे देखील अतिरिक्त आहेत. हा देखील चेंडू बॅटने अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न नाहीये. शक्तीपेक्षा युक्तीचा उपयोग केला जातोय. हलकंसं अपील होताना पाहायला मिळेल. पंच अपील फेटाळत आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर इथे देखील 2 धावा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. इथे धावचीत स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नॉट आउट. एकच रिव्ह्यू होता तो देखील गमावलाय. यानंतर कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नसेल. हा चेंडू देखील फुल टॉस. इथे कोणत्याच प्रकारचा खरपूस समाचार घेता आला नाहीये. पुन्हा एकदा सुरक्षित आहे फलंदाज. एकदा येईल. से 40 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. उंच वालारी चेंडूने घेतली आहे आणि हा चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. राहुलच्या बॅट मधून आलाय. नो प्लस षटकार. 7 धावा आहे. नो प्लस षटकार 7 धावा येतील. या 7 धावा संख्येच्या मदतीने धावफलकावरती 53 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे देखील आला बॅटने घुटना टेक और तमाशा देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. एकूण 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. इथे देखील आडा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडीशी फंबल होत आहेत. तोपर्यंत सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धाबीसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. शेवटचे आता 7 चेंडू. विजयासाठी 1 धाबीची गरज. विजयाच्या उंबरट्यावरती जाधव मला सुपर किंग संघ जाऊन पोहोचला. इथे आक्रमण आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1-2 झेल टिपलाय आणि इथे फलंदाज होईल बाद. यानंतर साबळेमाळा योद्धाज आणि सिद्धार्थनगर शूटर्स दोनही संघ रेडी राहा विनंती असेल.
6 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. इथे 6च्या 6 चेंडू डॉट येत असतील, निर्धाव षटक पाहायला मिळत असेल तर सामना टाय होताना पाहायला मिळेल. सुपर ओव्हर दुसरी पाहायला मिळेल का? गोलंदाजाला इथे मैदानाच्या आतमध्ये करामत करावी लागणार, यात मात्र शंका नाहीये. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 6, बनवायची 1 धाव. सन्मानजनक चेंडू खेळलाय आणि याचबरोबर जाधव माळा स्ट्रायकर संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला साबळेमाळा योद्धाच टीम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा एका लाईनअप मध्ये. तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थनगर शूटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. किरण ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. किरण चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेचच देतोय. साबळेमाळा योद्धाच आता जराही विलंब नकोय, लगेच टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थनगर शूटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आज देखील टोटली 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेकडे थोडंसं लक्ष द्या ही मनापासूनची विनंती आहे.